प्रस्तावना. एक आगळा चमत्कार. श्री संतामाई. आचार्य वेदांत वाचस्पती हरिभक्तपरायण श्री जगन्नाथ महाराज पवार, नाशिक. महाराष्ट्र ही संतांची खाण असल्याने तेथे संत संप्रदायाची वाण केव्हाच पडली नाही, याची जाण देशातील सर्व अध्यात्म जिज्ञासूस आहे. भक्तिविश्वातील सुप्रसिद्ध अशा स्वरूप, आनंद, नाथ व चैतन्य या 4 संप्रदायांच्या प्रवाहातून भक्तिमार्गाची नदी हजारो वर्ष वाहत आहे. त्यात भक्तिमार्गी साधक सुस्नात होऊन स्वतःसह समाजाचे जीवन पावन करीत आले आहेत. त्यातूनच आनंद संप्रदायात आपला ठसा उमटविणारी सौ शांता, संतामाई व सखया स्वामी ही अधिकारी अशी गुरु शिष्याची जोडी. एरवी इतर संप्रदायांप्रमाणे आनंद संप्रदायातही दांभिक गुरूंचा धुमाकूळ समाजात दिसून येतो. मात्र त्यातही हिऱ्याप्रमाणे संतामाई व सखया स्वामींचे जीवन उजळून दिसते. त्यात संतामाईंची सखया स्वामींच्या कृपेने समोर आलेली अभंग रचना तर अन्य संत वाङ्मयाप्रमाणेच सुलभ, सरळ, सरस आणि सुरस अशी असून प्रासादिकही आहे. सर्व सांप्रदायिकांस नाही तरी आनंद संप्रदायाच्या साधक भ्रमरांना या अभंग कमलाचा पराग निश्चितच वेधून घेत असेल. मात्र त्यासाठी नुसता साधक नव्हे तर अंतरंग असा अधिकारीच असणे आवश्यक आहे. श्री एकनाथ महाराजही आदिनारायण, ब्रह्मदेव, अत्री, दत्तात्रय, जनार्दन स्वामी, एकनाथ अशी आपली आनंद संप्रदाय परंपरा सांगतात. श्री संत निळोबांनीही मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय सकळ तेथून या अभंगात आपली 10 गुरूंची परंपरा सांगितली आहे. श्री निवृत्तीनाथ महाराज आपली नाथ परंपरा आदिनाथापासून म्हणजेच भगवान शंकरापासून असल्याचे सांगतात. त्यांचे आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्राला धरी सहज स्थिती, तेची प्रेममुद्रा गोरोक्षादी धरी, पूर्ण कृपा केली गहिनीनाथा. या अभंगातून तर श्री ज्ञानराज मौली, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा या अभंगातून आणि श्री संत तुकाराम महाराज हे राघव चैतन्य, केशव चैतन्य सांगितली खून मालिकेचे या अमृत अक्षरांनी गुरु परंपरेची कास धरतात. त्याचप्रमाणे अलीकडील काळात संतामाई व सखया स्वामी यांनी श्री गुरु सेवानिरत जीवन जगत स्वतःसह समाजास धन्य केले आहे. संतामाईंना लाभलेला गुरुबोध त्यांच्या अभंग वाङ्मयातून ओसंडत आहे. अद्वैत बोध, भक्तिभाव, वैराग्य अर्थात ज्ञान, भक्ती, शांती, विरक्ती व गुरुनिष्ठा अशी पंचतत्वे स्पष्टपणे दृष्टिगोचर होतात. योगभ्रष्ट साधकाच्या जीवनात पूर्वजन्मीचा बुद्धिसंयोग होतो, तर भक्तिमार्गी भक्ती जीवनात श्री गुरु अनुग्रहातून शक्तिपात होऊन आणि वेदाची ही मती ठेले ते लागला बोलो ज्ञानेश्वरी. म्हणून योगभ्रष्ट ही साधक अवस्था व शक्त्यनुग्रहित भक्तजीवन या 2 गोष्टी भिन्न आहेत. योगभ्रष्टता हे शास्त्र आहे, तर शक्तिपात अनुग्रह हा अनुभव आहे. शास्त्र आणि संत या परमार्थ क्षेत्रातील भिन्न अवस्था आहेत. म्हणून संत मालिकेत जाऊन बसविलेल्यांचे जीवन योगभ्रष्ट स्थितीने मोजता येत नाही. तो संत अनुभूतीचा एक आगळा चमत्कार आहे. हेच दर्शन श्री संतामाईच्या गाथ्यातून आपल्या माथ्यात येते व म्हणावे वाटते की श्री संताची ये माथा चरणावरी साष्टांग ही करी दंडवत. हरिभक्तपरायण श्री हंसानंद स्वामी हे त्या परंपरेत वाढलेले साधू आहेत. त्यांची अंतरंग ज्ञानजिज्ञासा विशुद्ध व तीव्र आहे. आळंदी, पंढरी, पैठण क्षेत्र आमच्या कीर्तन प्रवचन प्रसंगीच्या असंख्य श्रोत्यांपैकी ते अग्रणी असे श्रोते आहेत. अनेक वर्षे आमचे समोर बसून श्रवण करूनही आपला परिचय त्यांनी करून दिला नाही. मात्र आम्हा वैष्णवांच्या पांढऱ्या शुभ्र पोशाखातही भगव्या वस्त्रांनी विभूषित वैराग्यमूर्ती अनेकांचे मन वेधत असते. त्यांच्याद्वारा श्री संतामाईंच्या गाथ्याचे पुनर्प्रकाशन हा त्यांच्या जीवनाचा एक आनंद क्षण आहे. त्यात सहभागी होण्याचा सुयोग आम्हालाही सुवर्णसंधी आहे.
आनंद संप्रदायाचे बीज भागवत अध्याय 13 मध्ये आहे. तेथे सनकादिकांनी केलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी स्वतः भगवान विष्णूच हंस रूपात अवतीर्ण झाले. तस्याहं हंसरूपेण सकाशमगतं तदा नातळे वर्ण व्यक्ती विलास तो मी श्वेतवर्ण स्वप्रकाश स्वये झालो राजहंस ब्रह्मपुत्रांस उपदेशावया. एकनाथी भागवत अध्याय 13 288 ओवी. तोच हंस ब्रह्मा गुरु शिष्य प्रश्नोत्तर रूप संवाद हा आनंद संप्रदायाचे बीज आहे. त्यासाठी अनेकांनी आयुष्यात झीज घेऊन स्वात्मसुखाची वीज प्रकाशित केली आहे. असंख्य साधक त्याच प्रकाशात आपले जीवन उजळीत आहेत. असो, प्रस्तुत अभंग गाथ्याच्या उपदेशाद्वारा साधकांच्या आत्मउद्धाराला उजाळा येवो ही पांडुरंग चरणी प्रार्थना. शुभम भवतु.